हॅलो स्टुडंट्स. तर आता आपण बघणार आहोत क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला मी आधी इंट्रोडक्शन देते की व्हॉट इज एक्झॅक्टली क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. तर आधी बघूया आपण की ऑब्जेक्ट नेमकं काय आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर एखादी वस्तू. समजा आपला क्लासरूम असेल तर वस्तू काय काय तिथे, ऑब्जेक्ट काय काय आहेत, तर ब्लॅकबोर्ड, चॉक, डस्टर, टेबल, चेअर, तुमचा बेंच, तुम्ही स्वतः, मी, किंवा फॅन, स्विचबोर्ड, डोअर, विंडोज, ह्या सगळ्या काय झाल्या तर ऑब्जेक्ट झाल्या. ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर एखादी नॉर्मल वस्तू, त्याला काय म्हटलं जातं तर ऑब्जेक्ट म्हटलं जातं. मग हे जे काही ऑब्जेक्ट हे काय आहे तर एक एंटिटी आहे. मग ह्या ऑब्जेक्टला काय असतं तर दोन प्रकार असतात. म्हणजेच काय, ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स. ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स म्हणजे काय, त्यांचं स्टेट आणि बिहेवियर. आता स्टेट आणि बिहेवियर म्हणजे काय, तर स्टेट म्हणजे एखादी वस्तू इंट्रोड्यूस करण्यासाठी जी गोष्ट लागते विच इज कॉल्ड एज स्टेट किंवा ऍट्रिब्यूट असं म्हटलं जातं. तर ऑब्जेक्ट C++ मध्ये ऑब्जेक्टला इंट्रोड्यूस करण्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक तर ऍट्रिब्यूट, ऑब्जेक्टला दोन गोष्टी असतात विच आर ऍट्रिब्यूट आणि फंक्शन. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, तर ऑब्जेक्टला डिफाईन करण्यासाठी जी गोष्ट लागते विच इज कॉल्ड एज स्टेट. मग त्याला C++ मध्ये काय म्हणतात तर ऍट्रिब्यूट. आता समजा मी एक ऑब्जेक्ट आहे, मी एक वस्तू आहे, तर मला इंट्रोड्यूस करण्यासाठी कोणती गोष्ट लागेल, तर किंवा स्वतःला इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण काय करतो तर आपलं नाव, म्हणजे माझं नाव, माझा पत्ता, माझा फोन नंबर, माझा प्रोफेशन काय आहे, किंवा माझा कलर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही लागतात स्वतःला इंट्रोड्यूस करण्यासाठी किंवा एखाद्या ऑब्जेक्टला इंट्रोड्यूस करण्यासाठी. समजा एखादा फॅन असेल तर त्याला इंट्रोड्यूस करण्यासाठी काय गोष्टी लागणार आहेत, तर त्याचा ब्रँड कोणता आहे, किंवा तो कधी मॅन्युफॅक्चर झालाय, किंवा त्याचा कलर कोणता आहे, किंवा तो किती स्पीडला फिरतो, हे काय झालं त्याच्या स्टेट झाल्या. म्हणजे एखादी वस्तू इंट्रोड्यूस करायची आहे, आपल्याला सांगायचे की ही वस्तू आहे, मग त्याबद्दल आपण ज्या गोष्टी सांगतो विच इज कॉल्ड स्टेट. मग ऑब्जेक्ट C++ मध्ये एखाद्या ऑब्जेक्ट बद्दल माहिती देण्यासाठी जी गोष्ट लागते त्याला काय म्हणतात तर ऍट्रिब्यूट्स असं म्हटलं जातं. मग ऍट्रिब्यूट्स आर नथिंग बट द व्हेरिएबल्स, की किंवा त्याला डेटा किंवा त्याला कॅरेक्टरिस्टिक्स असंही म्हटलं जातं. ऑब्जेक्टची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय तर ऍट्रिब्यूट. आणि दुसरा पार्ट काय आहे तर फंक्शन्स. ऑब्जेक्टला दोन प्रकार असतात विच आर ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स. ऍट्रिब्यूट म्हणजे काय स्टेट्स, आणि फंक्शन म्हणजे काय त्याचं बिहेवियर काय. समजा मी एक ऑब्जेक्ट आहे तर माझे स्टेट्स काय झाले, माझे ऍट्रिब्यूट्स काय झाले, तर माझं नाव, पत्ता, माझा फोन नंबर, माझं प्रोफेशन, माझा कलर, ह्या काय झाल्या म्हणजे स्टेट झाल्या. मला इंट्रोड्यूस करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी झाल्या. आणि माझे फंक्शन्स काय आहेत, फंक्शन म्हणजे काय की माझं बिहेवियर काय आहे, मी काय करते. मी फंक्शन म्हणजे काय ऍक्च्युअली की मी वर्क काय करते. तर मी काय करू शकते, मी श्वास घेऊ शकते, मी धावू शकते, मी शिकवू शकते, किंवा मी बोलू शकते, मी गाडी चालवू शकते. हे काय झाले माझे फंक्शन झाले. म्हणजे ते ऑब्जेक्ट नक्की काय करते हे डिफाईन करण्यासाठी जी गोष्ट लागते विच इज कॉल्ड एज फंक्शन्स. म्हणजे ऑब्जेक्टचे ऍट्रिब्यूट काय आहे तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक, त्याचा स्टेट, की त्याला इंट्रोड्यूस करण्यासाठी जी गोष्ट लागते विच इज कॉल्ड एज ऍट्रिब्यूट्स. आणि फंक्शन्स म्हणजे काय, ती ऑब्जेक्ट काय करते हे ह्याला काय म्हणतात तर फंक्शन असं म्हणतात. समजा फॅन हा जर तुमचा ऑब्जेक्ट असेल तर त्याचं फंक्शन काय आहे, गोल गोल फिरणं किंवा फास्ट फिरणं, हे त्याचं काय झालं फंक्शन झालं. नॉर्मल त्याचं एकच फंक्शन आहे की फास्ट फिरणं. मग अशा जे काही तुमचं तुम्ही स्वतः किंवा तुमच्या समोर जे काही वस्तू आहे, ज्या काही ऑब्जेक्ट्स आहेत, त्या काय त्यांना काय असतं एक प्रकारचं स्टेट असतं आणि एक प्रकारचं बिहेवियर असतं. समजा बोर्ड असेल तुमचा, ग्रीन बोर्ड असेल तुमच्या समोर, जो ब्लॅक बोर्ड, ग्रीन बोर्ड जे काही असेल, मग त्याचं स्टेट काय असणार, त्याचं ऍट्रिब्यूट काय असणार आहे, की त्याचा कलर काय आहे, त्याची उंची किती आहे, त्याची लांबी किती आहे, किंवा तो कोणी बनवलाय, हे सगळ्या गोष्टी आल्या. आणि त्याचं फंक्शन काय आलं की तो एकाच जागेवर बसलेला असतो, त्याच्यावर आपण लिहू शकतो, त्याच्यावर आपण डस्टरने आपण त्याच्यावरचं सगळं खोडू शकतो. हे त्याचे काय झाले फंक्शन्स झाले. मग अशा पद्धतीने प्रत्येक ऑब्जेक्टला काही ना काहीतरी ऍट्रिब्यूट्स आणि काही ना काहीतरी फंक्शन्स असतात. म्हणजेच इनशॉर्ट काहीतरी ना काहीतरी स्टेट्स आणि बिहेवियर असतं. मग हे जे काही सगळं ऑब्जेक्टचे ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स आहेत ते आपण कुठे गॅदर करून ठेवतो किंवा कुठे जमा करून ठेवतो तर क्लासमध्ये जमा करून ठेवतो. क्लास ही एक अशी जागा आहे की जिथे आपण काय करतोय तर ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स लिहून ठेवतोय. म्हणजेच काय तर व्हेरिएबल्स, जे काही तुमचे व्हेरिएबल्स आहेत ते आणि फंक्शन्स ह्या गोष्टी आपण लिहून ठेवतोय. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे तुम्ही काय सांगताय की व्हॉट इज व्हेरिएबल आणि फंक्शन हे का क्लासमध्ये ठेवताय. तर का
क्लासमध्ये ठेवतोय? कारण प्रोसिजरल प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, जसं मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रोसिजरल प्रोग्रामिंग मध्ये काय होतंय, तर तुमचा जो काही मेन फंक्शन आहे किंवा व्हॉइड मेन तुमचं जे काही आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, तर सगळे जे काही व्हेरिएबल्स फंक्शन्स आहेत ते आपण लिहून ठेवतोय. मग ते कुणासाठी लिहून ठेवतोय? एकाच ऑब्जेक्टसाठी किंवा एकाच वस्तूसाठी. तर मग समजा मला दुसऱ्या वस्तूसाठी कोणता तरी एक व्हेरिएबल यूज करायचा असेल, तर मग अगोदरचे जे काही व्हेरिएबल्स मी तयार करून ठेवलेत, त्यातला एखादा कोणताही व्हेरिएबल मी यूज करू शकत नाही. जर मला दुसऱ्या व्हेरिएबलचा एखादा दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी जर मला एखादा डेटा डिस्प्ले करायचा असेल, तर त्यासाठी मला वेगळा व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागेल. मी अगोदरचा कोणताही व्हेरिएबल यूज करू शकत नाही. मग हे काय आहे? टाइम कन्झ्युमिंग आहे. समजा मला आणखी 4-5 जर ऑब्जेक्ट बद्दल एक माहिती दाखवायची असेल, तर मला बाकीचे जे काही 4-5 व्हेरिएबल्स आहेत ते क्रिएट करावे लागतील. ह्यामुळे काय होतं, आपला जो काही कोड आहे तो आणखी मोठा होत जातो. ॲज वेल ॲज आपले जे काही कष्ट आहेत ते जास्त आपल्याला त्याच्यामध्ये घालावे लागतात. त्यामुळे आपला जो काही वेळ आहे तो निघून जातो. प्लस इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग आणि आपला कोड मोठा झाल्यामुळे तो इझी टू अंडरस्टँड होत नाही. मग ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रोसिजरल प्रोग्रामिंग मध्ये होतात. ॲज वेल ॲज जे काही फंक्शन्स आहेत ते ग्लोबली जे काही फंक्शन्स आहेत, जे काही व्हेरिएबल्स आहेत ते ग्लोबल डेटा म्हणजे ग्लोबल डेटा म्हणून यूज केले जातात. कोणीही एक्सेस करू शकतं. त्यामुळे जो काही आपला क्रुशियल डेटा आहे तो कोणीही एक्सेस करू शकतं. मग हे जे काही सगळे डिसएडव्हांटेजेस आहेत प्रोसिजरल प्रोग्रामिंग मधले, ते सगळे ओव्हरकम करण्यासाठी काय केलंय, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तयार केले. क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स यूज केले. जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं C++ 11वीला जे काही आपण शिकलो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 11वीला असताना, की C++ मध्ये बेसिक जे काही आहे त्या गोष्टी आहेतच. पण बिजरने स्ट्रोकनं ज्या काही मेन गोष्ट त्याच्यामध्ये इन्सर्ट केले, ऍड केले, की विच इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. म्हणजेच क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स या दोन गोष्टी त्यानं काय केल्यात, ऍड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, की आपण जे काही व्हेरिएबल्स प्रत्येक गोष्टीसाठी क्रिएट करत होतो प्रोसिजर प्रोग्रामिंग मध्ये, ते आपल्याला त्याच्यामध्ये करावे लागत नाही. जे काही व्हेरिएबल्स आहेत, जे काही फंक्शन्स आहेत, ते आपल्याला सुरुवातीला क्लासमध्ये डिक्लेअर करायचे आहेत. म्हणजे जेव्हा आपण 2 हेडर फाईल्स लिहितो, त्याच वेळेला आपल्याला काय करायचंय, क्लास तयार करायचा आहे आणि मेन फंक्शन सर्वात शेवटी लिहायचं आहे. आता क्लास काय आहे, तर एक युजर डिफाईन्ड डेटा टाइप आहे. जसं आपण सुरुवातीला 11वीला असताना शिकलो होतो, की डेटा टाइपचे प्रकार. काय आहे डेटा टाइपचे प्रकार? 3 प्रकार आहेत, विच आर बिल्ट इन, डिराइव्ड आणि युजर डिफाईन. त्यामध्ये आपण बिल्ट इन आणि डिराइव्ड हे दोन्ही डेटा टाइप्स बघितलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये युजर डिफाईनचा पहिला प्रकार आहे तर क्लासेस, की क्लास काय आहे, युजर डिफाईन डेटा टाइप आहे. युजर डिफाईन म्हणजे काय, की आपण त्याला नाव द्यायचं आहे. युजर डिफाईन, युजरने डिफाईन करणारा टाइप, विच इज युजर डिफाईन डेटा टाइप. मग क्लास काय आहे, तर युजर डिफाईन डेटा टाइप आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्टचे जे काही स्टेट आणि बिहेवियर आहेत, म्हणजेच काय, ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स या दोन्ही गोष्टी, म्हणजेच व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स. फंक्शन म्हणजे ज्याला आपण सिंग्युलर ब्रॅकेट त्याच्या पुढे आपण लिहितो ते, विच इज कॉल्ड एज फंक्शन. जे काही ह्या दोन गोष्टी आहेत, व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स, या दोन्ही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, ऑब्जेक्टला 2 प्रकार असतात, विच आर ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, त्याचा डेटा, त्याला डेटा व्हेरिएबल किंवा कॅरेक्टरिस्टिक असं म्हटलं जातं. समजा एखादं ऑब्जेक्ट असेल, मी ऑब्जेक्ट असेल, तर माझा ऍट्रिब्यूट काय झालं, की मला इंट्रोड्यूस करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या, म्हणजे माझं नाव, माझा पत्ता, फोन नंबर, माझं प्रोफेशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला इंट्रोड्यूस करण्यासाठी लागतात. जसं आपण स्वतःबद्दल थोडं काहीतरी बोल असं म्हटल्यावर आपण जे काही आपली माहिती देतो, विच इज कॉल्ड एज अवर ऍट्रिब्यूट किंवा स्टेट झाली आपली. तर ह्याला काय म्हणतात, ऍट्रिब्यूट किंवा तुमचं जे काही व्हेरिएबल आहे ते. आणि फंक्शन म्हणजे काय, की आपण काय काम करतो. मग आपण काय काम करतो, श्वास घेतो, बोलतो, हातवारे करतो, चालतो, हे काय करतोय, आपण काहीतरी काम करतोय, विच इज कॉल्ड एज फंक्शन. मग ऑब्जेक्टचे जे काही ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स आहेत, म्हणजेच व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स आहेत, ह्या दोन्ही गोष्टी आपण क्लासमध्ये लिहितो. तर क्लासमध्ये आपण डिक्लेअर करतो सुरुवातीला. मग ह्या ज्या काही 2 गोष्टी आपण क्लासमध्ये लिहितो, ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स, त्यांना मेंबर ऑफ द क्लास असं म्हटलं जातं किंवा क्लास मेंबर्स असं म्हटलं जातं. ते क्लासचे दोघं मेंबर आहेत, सदस्य आहेत, म्हणून त्यांना काय करतो आपण, क्लास मेंबर्स किंवा मेंबर ऑफ द क्लास असं म्हटलं जातं. जसं आपण फॅमिलीमध्ये जेव्हा राहतो, म्हणजे आई, बाबा, भाऊ, बहीण,
आजी आजोबा ह्या सगळ्या गोष्टी एका फॅमिलीमध्ये येतात तेव्हा त्यांना काय म्हणतात, तर फॅमिली मेंबर असं म्हटलं जातं. म्हणजे कुटुंबाचे सदस्य आहेत असं म्हटलं जातं. सेम लाईक दॅट क्लासेसमध्ये काय असतात ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स. मग त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, तर मेंबर ऑफ द क्लास किंवा क्लास मेंबर असं म्हटलं जातं. जे काही तुमचं व्हेरिएबल आहे, जे काही तुमचे ऍट्रिब्यूट्स आहेत, त्यांना डेटा असं म्हटलं जातं आणि ते मेंबर ऑफ द क्लास असल्यामुळं त्यांना डेटा मेंबर्स असं म्हटलं जातं. क्लासेसना काय म्हटलं जातं, तर डेटा मेंबर्स असं म्हटलं जातं. सॉरी, क्लासेसमध्ये ऍट्रिब्यूट्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, तर डेटा मेंबर्स आणि जे काही फंक्शन्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, तर मेंबर फंक्शन्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ह्या दोन गोष्टी आपण काय केल्या, क्लासमध्ये डिक्लेअर करून ठेवल्यात. आता ह्या दोन्ही गोष्टी मी क्लासमध्ये डिक्लेअर केल्यामुळं काय होतं, तर समजा मला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल आपल्या सीएसच्या बॅचमध्ये केपी आणि रेग्युलर मिळून 50 मुलं आहेत. मग मला 50 मुलांची एक नॉर्मल जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती मला स्टोअर करायची. मग बेसिक इन्फॉर्मेशन काय असणार आहे, प्रत्येक मुलाचं नाव, रोल नंबर, डिव्हिजन, क्लास, त्यांचे मार्क्स, ह्या काही 4-5 गोष्टी आहेत त्या मी काय करून ठेवेन, तर मला स्टोअर करायचे. मग मी ह्या 5ही जे काही गोष्टी आहेत त्यासाठी वेगवेगळे व्हेरिएबल्स 50 मुलांसाठी तयार करेन का? म्हणजे 50 मुलांसाठी 5 व्हेरिएबल्स नुसार मला 250 व्हेरिएबल्स तयार करावे लागतील. मग मी 250 व्हेरिएबल्स त्या 50 मुलांसाठी तयार करत बसेन का? मग काय होईल, माझा एकतर प्रोग्राम खूप मोठा होईल. मला एक पूर्ण दिवस जाईल किंवा अजून 2 दिवस जातील मला ते सगळे व्हेरिएबल्स तयार करण्यासाठी. मला खूप कंटाळा येईल, मला खूप कष्ट पडतील ह्या सगळ्या गोष्टीला. मग हे एवढं सगळं मी करत बसेन का? नाही. मग मी त्याऐवजी मी काय करू शकेन, तर क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स यूज करेन. मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूज करेन, की ज्याच्यामुळे काय होईल, की मी सुरुवातीलाच क्लासमध्येच डेटा आणि फंक्शन्स तयार करून ठेवेन. मी 5 व्हेरिएबल्स तयार करून ठेवेन. म्हणजे नाव, नाव, त्यांचं डिव्हिजन, मार्क्स, रोल नंबर, क्लास, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते सगळं एकदाच तयार करून ठेवेन आणि शेवटला मी मेन फंक्शन मध्ये ऑब्जेक्ट्स तयार करेन. मग माझ्या ऑब्जेक्ट्स किती, तिथे वस्तू किती आहेत माझ्याकडे, 50 मुले आहेत. 50 म्हणजे काय झाले, 50 स्टुडंट हे माझे 50 ऑब्जेक्ट झाले. मग शेवटला मी 50 ऑब्जेक्ट तयार करेन. ते माझ्यासाठी 250 पेक्षा 50 तयार करणं हे माझ्यासाठी प्रेफरेबल आहे. मग मी त्या गोष्टी 50 ऑब्जेक्ट्स मी तयार करू शकेन. मग त्या 50 ऑब्जेक्टसाठी मी ते 5 व्हेरिएबल्स यूज करेन. म्हणजे एका स्टुडंटसाठी 5 व्हेरिएबल्स, असे 50 स्टुडंटसाठी 250 व्हेरिएबल्स तयार करण्याऐवजी मी काय करेन, 5 व्हेरिएबल तयार करेन आणि 50 ऑब्जेक्ट्स तयार करेन आणि त्या प्रत्येक 50 ऑब्जेक्टसाठी मी ते 5 व्हेरिएबल्स यूज करेन. हे कशामुळे शक्य होतंय, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमुळे, की जेणेकरून काय होतंय, माझा वेळ वाचतोय, माझा प्रोग्राम इझी टू अंडरस्टँड होतोय, कमी वेळेत होतोय आणि लेस कोड होतोय. ह्या सगळ्या गोष्टी कुणामुळे होत आहेत, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमुळे होत आहेत, क्लासेस आणि ऑब्जेक्ट्समुळे होत आहेत. तर हे ओव्हरऑल आहे तुमचं क्लासेस आणि ऑब्जेक्ट. तर थिअरी बघूया काय आहे याच्या मागे. C++ इज अ OO प्रोग्रामिंग लँग्वेज. OO म्हणजे काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. एव्हरीथिंग इन C++ इज असोसिएटेड विथ ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस. जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं की प्रत्येक C++ मध्ये जे काही गोष्टी आहेत त्या ऑब्जेक्ट्स आणि क्लासेस या दोन गोष्टीशी रिलेटेड आहेत. अलॉंग विथ इट्स ऍट्रिब्यूट्स आणि मेथड्स. अलॉंग विथ इट्स ऍट्रिब्यूट्स आणि मेथड्स. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, तर डेटा किंवा फंक्शन, सॉरी, डेटा किंवा कॅरेक्टरिस्टिक्स किंवा व्हेरिएबल्स, आणि मेथड म्हणजे काय, तर फंक्शन्स. Classes and objects are two main aspects of object-oriented programming. OOP म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स हे दोन मेन ऍस्पेक्ट्स आहेत, दोन मेन गोष्टी आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या. A class represents a group of similar objects. क्लास काय करतोय, तर सिमिलर ऑब्जेक्टचा ग्रुप रिप्रेझेंट करतोय. It is also a way to bind data with its attribute and methods. आपण काय करतोय, क्लासमध्ये ऍट्रिब्यूट आणि मेथड या दोन्ही गोष्टी बाइंड करून ठेवतोय. An object is an instance of the class. ऑब्जेक्ट काय आहे, क्लासचा एक इन्स्टन्स आहे. इन्स्टन्स इज नथिंग बट दी एक्झाम्पल ऑफ द क्लास. क्लासचा आपण काय करतोय, ऑब्जेक्ट तयार करतोय. म्हणजे एका क्लासमध्ये काय होतात, आपण डेटा आणि फंक्शन्स तयार करतोय आणि त्या क्लाससाठी आपण काय करतोय, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स तयार करतोय. म्हणजे समजा जर माझा क्लास काय झाला, 12th हा माझा क्लास झाला, तर त्याचे ऑब्जेक्ट काय येणार, तुम्ही जे काही 50 मुलं आहात ती ऑब्जेक्ट येणार आणि त्याचे व्हेरिएबल आणि फंक्शन्स काय येतील,
तर व्हेरिएबल काय येतील म्हणजे त्याचे ऍट्रिब्यूट काय येतील, तुमचं नाव, डिव्हिजन, क्लास म्हणजे तुमचं क्लास जे काही वर्ग ते, आणि तुमचं मार्क्स, ह्या काय गोष्टी झाल्या तुमच्या ऍट्रिब्यूट झाल्या. ह्यात तुम्हाला काय करतात, इंट्रोड्यूस करतात. आणि तुमचे मेथड्स काय होतील, तर तुम्ही शिकताय किंवा तुम्ही असाइनमेंट कम्प्लीट करताय किंवा तुम्ही एक्झाम कंडक्ट करताय, हे तुमचे काय झाले, मेथड्स झाले किंवा तुमचे फंक्शन्स झाले. समजलं? तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने येतात. Attributes are nothing but the characteristics of an object. Attribute म्हणजे काय, तर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या ऑब्जेक्टच्या. अँड मेथड्स आर द बिहेवियर ऑफ अन ऑब्जेक्ट. मेथड म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टचं बिहेवियर, ते ऑब्जेक्ट काय करते. These attributes and methods are variables and functions of the class. त्या क्लासचं व्हेरिएबल आणि फंक्शन्स आहेत कोण, attribute and methods. They are also called as class members. Attributes आणि मेथड्स या दोन्ही गोष्टी आपण क्लासमध्ये डिक्लेअर करतोय. Hence both they are called as member of the class किंवा class members. This class is a user defined data type that shows a real world entity. क्लास काय आहे, युजर डिफाईन्ड डेटा टाइप आहे की जे काय करते, रिअल वर्ल्ड एंटिटी दाखवते. रिअल वर्ल्ड म्हणजे काय, खऱ्या जगातलं तुमचं एक्झाम्पल. आता क्लास मी तयार काय केला बोलता बोलता की 12वी तुमचा वर्ग. मग 12वी तुमचा वर्ग काही काल्पनिक जगातला किंवा आपल्या स्वप्नातल्या दुनियेतला नाहीये, खरा आहे, तुम्ही आहात. त्यामुळे मी ते घेतलं. म्हणून काय क्लास काय आहे, एक युजर डिफाईन्ड डेटा टाइप आहे की जे काय सांगते, खऱ्या खुऱ्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ते दाखवते. तर हे आहे तुमचं ओव्हरऑल क्लास आणि ऑब्जेक्ट. ह्याबद्दल जर तुम्हाला अजून काही शंका वाटत असेल, नाही समजलं असेल आणि काही विचारायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा पर्सनली मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. तर पुढे आपण बघूया. आता आपण बघूया की क्लासेस म्हणजे काय आहे. क्लासेस बघितलेलं आहे. आता डिक्लेअर कसं होतंय ते आपण बघूया. तर सिंटॅक्स बघूया आपण. क्लास डिक्लेअर करण्यासाठी सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं की ज्या काही आपण 2 हेडर फाईल लिहितो, त्या हेडर फाईल लिहिल्यानंतर आपल्याला हा क्लास लिहायचा आहे. सुरुवातीला मी काय घेतलंय, क्लास नेम. तर पहिल्यांदा मी काय घेतले, क्लास घेतले. क्लास हा काय आहे, कीवर्ड आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कंट्रोल स्ट्रक्चर्स आपण बघितले, कोणते कोणते, इफ, फॉर, व्हाईल, डू व्हाईल. त्याच्यामध्ये आपण काय करत होतो की त्यांची नावं लिहित होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ आणि मग कंडिशन लिहित होतो, किंवा व्हाईल आणि कंडिशन लिहित होतो, किंवा डू असेल. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे काही कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत, त्या प्रत्येकासाठी आपण कीवर्ड्स यूज करत होतो. सेम लाईक दॅट क्लास डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला क्लास हा कीवर्ड यूज करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, क्लास नेम लिहायचा आहे. म्हणजेच क्लासचं जे काही नाव असेल ते. जसं मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं की तुमचा 12वी हा जर वर्ग आहे, तर त्याच्यासाठी मी क्लास काय केलाय, क्लास 12. हा माझा काय झाला, एक क्लास झाला. ज्याच्यामध्ये मला काय करायचे, तुमचे ऍट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स मला इन्क्लूड करायचे. आता त्याच्यानंतर मी काय केले, एक्सेस स्पेसिफायर अशा पद्धतीने लिहिलेले आहेत. आता हे एक्सेस स्पेसिफायर काय आहे मी तुम्हाला नंतर सांगते. हे एक्सेस स्पेसिफायर मी घेतलेले आहे आणि इथे मी डेटा आणि फंक्शन्स लिहिले. हे जे काही डेटा आणि फंक्शन्स आहेत ते लिहून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने काय होतं, तुमचा क्लास डिक्लेअर होतोय. क्लास नंतर क्लास आणि त्याचं नाव लिहिल्यानंतर आपल्याला कर्ली ब्रेस चालू करायचा आहे आणि एक्सेस स्पेसिफायर, डेटा आणि फंक्शन्स या सगळ्या गोष्टी लिहून झाल्यावरती आपल्याला हा जो काही कर्ली ब्रेस आहे तो क्लोज करायचा आहे आणि मग ऑब्जेक्ट्स लिहायचा आहे. शेवटला व्हॉइड मेन मध्ये आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्ट लिहायचा आहे. म्हणून लिहिलेले मी ऑब्जेक्ट लिस्ट. आता आपण बघूया, इन अबाउट सिंटॅक्स क्लास कीवर्ड इज यूज टू डिफाईन क्लास. क्लासला डिफाईन करण्यासाठी क्लास हा कीवर्ड यूज केला जातो. एक्सेस स्पेसिफायर shows the access of the data and functions of the class. एक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय, तर डेटा आणि फंक्शन्सला, जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग गिव्स व्हेरियस सिक्युरिटी टू अवर डेटा अँड फंक्शन्स. आपल्या डेटाला आणि फंक्शन्सला खूप जास्त सिक्युरिटी प्रोव्हाइड केली आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मुळे, की जी सी मध्ये नव्हती. मग काय केलंय, तर आपला डेटा कोणी एक्सेस करायचा आणि कोणी एक्सेस करायचे नाही यासाठी त्याने काय केले, 3 प्रकारचे एक्सेस स्पेसिफायर यूज केले. ते 3 प्रकार कोणते आहेत, तर पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. हे 3 प्रकारचे काय आहेत, एक्सेस स्पेसिफायर्स आहेत. पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड.
एक्सेस स्पेसिफायर शोज द एक्सेस ऑफ द डेटा अँड फंक्शन्स ऑफ द क्लास. आणि हे तिघं ठरवणार की आपल्या डेटा आणि फंक्शनला कोणी एक्सेस करायचं आणि कोणी एक्सेस करायचं नाही. These access can be private, public, and protected. Hence, class is called as user-defined data type. Public means all data members and member functions are accessible by any function in a program. आता पब्लिक म्हणजे काय, तर आपला जो काही डेटा आहे, आपले जे काही फंक्शन्स आहेत ते कोणीही एक्सेस करू शकतं. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट. प्रायव्हेट मीन्स इफ यू डोंट स्पेसिफाय एक्सेस स्पेसिफायर, दे आर बाय डिफॉल्ट प्रायव्हेट. आता समजा तुम्ही तुमच्या डेटा आणि फंक्शन्सला एक्सेस स्पेसिफायर द्यायचं विसरलात, तर ते बाय डिफॉल्ट काय होतं, प्रायव्हेट होतं. ही एक बेस्टेस्ट सिक्युरिटी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगने दिलेली आहे. म्हणजे जर समजा एखादी गोष्ट तुम्ही विसरलात, तर त्याला तो काय करेल, प्रायव्हेट ठेवून देईल. तुमच्या डेटा आणि फंक्शनला तो बाय डिफॉल्ट काय करेल, प्रायव्हेट करेल. These are hidden from outside world and they are used to implement data hiding concept of object oriented programming. तुमचा जो काही डेटा आणि फंक्शन्स आहेत त्या गोष्टी बाहेरच्या जगापासून, म्हणजेच जे काही बाहेरचे युजर्स आहेत, फंक्शन्स आहेत, त्यांच्यापासून सुरक्षित ठेवेल. आणि ही जी काही तुमची प्रायव्हेट गोष्ट आहे ते डेटा हायडिंग कन्सेप्ट साठी यूज होईल. ओनली द मेंबर फंक्शन्स अँड फ्रेंड ऑफ द क्लास यूज देम इन विच दे आर डिक्लेअर्ड. फॉर एक्झाम्पल, तुमचं एक ओळखीचं एक्झाम्पल देते. समजा तुमचा मोबाईल आहे, मग तुम्ही काय करता, त्याला प्रायव्हेट ठेवता. म्हणजे तुमचे जे काही आई वडील, आणि आई वडील म्हणजे कोण झाले, मेंबर फंक्शन झाले. आणि फ्रेंड ऑफ द क्लास म्हणजे तुमचे जे काही फ्रेंड्स आहेत ते एवढेच लोक, म्हणजे आई वडील आणि फ्रेंड्स, ह्या लोकांपासून, ह्या लोकांना तुम्ही काय करता, फक्त एक्सेस देता तुमच्या मोबाईलला. पण बाकीचे तुमचे जे काही तुमचे काका काकू, भाऊ बहीण, किंवा तुमचे जे काही दुसरे एखादे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांच्यापासून तुमचा फोन सिक्युअर ठेवण्यासाठी तुम्ही काय करता, त्याला प्रायव्हेट एक्सेस देता. म्हणजे काय, तर फक्त जे काही माझे आई वडील आहेत, म्हणजे जे काही क्लोज फ्रेंड आहेत, तेवढंच एक्सेस करू शकतात. बाकी कोणीही माझ्या फोनला एक्सेस करू शकत नाही. ह्यालाच काय म्हणतात, तर प्रायव्हेट एक्सेस स्पेसिफाय. की प्रायव्हेट काय करतंय, जे काही मेंबर फंक्शन्स आहेत तेवढेच, आणि फ्रेंड ऑफ द क्लास आहेत तेवढेच. आता फ्रेंड ऑफ द क्लास म्हणजे काय, त्या क्लासचा दुसरा जो काही फ्रेंड असेल तो. आता हे काय आहे फ्रेंड ऑफ द क्लास, मी तुम्हाला नंतर सांगेन. तर ह्या ज्या काही दोन गोष्टी आहेत तेवढीच फक्त काय करू शकतात, त्या प्रायव्हेट जे काही तुमचे डेटा आणि फंक्शन्स आहेत तेवढेच एक्सेस करू शकतात. त्याच्यानंतर आहे प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड मीन्स इट कॅन बी युज बाय मेंबर फंक्शन्स, फ्रेंड ऑफ द क्लास अँड डिराइव्ड क्लास मेंबर फंक्शन्स. आता जे काही मेंबर फंक्शन्स आहेत ते फ्रेंड ऑफ द क्लास आणि डिराइव्ड क्लास मेंबर फंक्शन्स. डिराइव्ड क्लास मेंबर फंक्शन्स म्हणजे कोण, तर तुम्हाला मी इनहेरिटन्स मध्ये सांगेन. तर ह्या ज्या काही तीन गोष्टी आहेत तेवढेच फक्त काय होऊ शकतात, ते जे काही मेंबर डेटा मेंबर क्लास मेंबर्स आहेत तेवढेच ते काय करू शकतात, एक्सेस करू शकतात. दे आर लाईक प्रायव्हेट एक्सेस स्पेसिफायर, बट दे कॅनॉट बी डायरेक्टली एक्सेस्ड बाय नॉन मेंबर फंक्शन्स. जे काही प्रोटेक्टेड एक्सेस स्पेसिफायर आहे त्याच्यामुळे काय होतंय, ते प्रायव्हेट एक्सेस स्पेसिफायर सारखंच आहे. पण जे काही नॉन मेंबर फंक्शन्स आहेत, म्हणजे मेंबर फंक्शन नसलेले फंक्शन्स, त्याला काय म्हणतात, नॉन मेंबर फंक्शन्स. म्हणजे जे काही नॉन मेंबर फंक्शन आहेत ते या क्लास मेंबर्सना एक्सेस करू शकत नाहीत. बट कॅन बी युज्ड बाय डिराइव्ड मेंबर्स. जे काही डिराइव्ड मेंबर्स आहेत ते यूज करू शकतात. तर अशा पद्धतीने प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड हे तीन स्पेसिफायर आहेत. पब्लिक म्हणजे काय, तर सगळ्यांना एक्सेसिबल आहेत. प्रायव्हेट म्हणजे काय, कुणालाच एक्सेसिबल नाहीत. आणि प्रोटेक्टेड म्हणजे काय, मेंबर फंक्शन्स, फ्रेंड ऑफ द क्लास आणि डिराइव्ड क्लास, ह्या तिघांनाच फक्त एक्सेसिबल आहेत. तर हे जे काय आहेत आपले एक्सेस स्पेसिफायर्स आहेत. त्याच्यानंतर आता आपण बघितलं की क्लास कसा क्रिएट होतो. आता आपण बघूया की ऑब्जेक्ट कसा क्रिएट होतो. आता ऑब्जेक्ट कसे क्रिएट होतो, तर कुठे क्रिएट होतो, मेन फंक्शन मध्ये. म्हणजे पहिल्यांदा आपण 2 हेडर फाइल्स लिहिणार, त्याच्यानंतर क्लास लिहिणार, क्लासमध्ये डेटा आणि फंक्शन्स लिहिणार, आणि मग void main या मेन फंक्शन मध्ये आपण काय करतोय, तर ऑब्जेक्ट तयार करतोय. ऑब्जेक्ट काय करतोय, तयार करतोय. पहिल्यांदा काय करायचंय, ऑब्जेक्ट तयार करताना क्लास, जसं मी तुम्हाला या आधी सांगितलं की ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ द क्लास. क्लासचा ऑब्जेक्ट काय आहे, क्लासचं एक्झाम्पल काय आहे, ऑब्जेक्ट. म्हणजे जर 12 हा तुमचा क्लास असेल, तर तुम्ही त्याचे एक्झाम्पल काय आहे, तुम्ही सगळी 50 जण. तर ऑब्जेक्ट डिक्लेअर करताना काय करायचं, सुरुवातीला क्लासचं नाव लिहायचं आहे, स्पेस ऑब्जेक्टचं नाव. म्हणजे
आता ऑब्जेक्ट काय घेणार मी, समजा क्लास नेम माझा आहे 12वी आणि ऑब्जेक्ट नेम घेते समजा ऐश्वर्या. हे माझं काय झालं, ऑब्जेक्ट नेम झालं, हे माझं झालं क्लास नेम आणि अशा पद्धतीने माझा काय झाला, ऑब्जेक्ट तयार झाला. त्याच्यानंतर मला काय करायचंय, त्याचं ऑब्जेक्ट मला काय करायचंय आता, इन्व्होक करायचंय किंवा कॉल करायचंय. कॉल करायचं म्हणजे काय, त्याला आपण मेमरीमध्ये लोड करतोय. ऑब्जेक्ट नेम डॉट मेंबर फंक्शन. ऑब्जेक्ट नेम काय आहे माझं, ऐश्वर्या डॉट मेंबर फंक्शन म्हणजे काय, तिचं फंक्शन काय आहे, ती काय काम करू शकते, काय काम करू शकते, शी कॅन ड्राईव्ह. सो इथे मी लिहिते ड्राईव्ह. फंक्शन असल्यामुळे इथे मी सिंग्युलर ब्रॅकेट यूज केलाय आणि सेमीकोलन, इथे सुद्धा सेमीकोलन. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. सुरुवातीला आपण क्लास कसा तयार केला, क्लास 12 आणि ऑब्जेक्ट कसा तयार करायचा, क्लास नेम ऑब्जेक्ट नेम, क्लास नेम 12वी, ऑब्जेक्ट नेम ऐश्वर्या आणि ऑब्जेक्टला आपण काय केलेलं आहे, इन्व्होक केलेले आहे. आणि कसं केलं इन्व्होक, ऐश्वर्या डॉट ड्राईव्ह. मेंबर फंक्शन काय, त्याचं ड्राईव्ह, ती काहीतरी काय काम करू शकते, तर ड्राईव्ह करू शकते, लर्न करू शकते, ते आपण करू शकतो. जेवढे फंक्शन्स आपण केलेत ते सगळे आपल्याला काय करायचे, इथे डिक्लेअर करायचे आहेत. क्लासमध्ये आपण ते डिफाईन केलेत आणि इथे आपल्याला काय करायचे, ते डिक्लेअर करायचे आहेत. तर अशा पद्धतीने ऑब्जेक्ट काय होतं, आपण तयार केलेला आहे. In above syntax, in main function, we create an instance of the class to load data and methods into memory. आपण मेन फंक्शन मध्ये काय केलंय, तर आपला जो काही क्लास आहे, आपल्या क्लासचा जो काही इन्स्टन्स आहे, म्हणजे जो काही ऑब्जेक्ट आहे, तो आपण काय केलेला आहे, क्रिएट केलेला आहे. कशासाठी, टू लोड डेटा अँड मेथड्स इनटू मेमरी. आपण क्लासमध्ये काय केले, जस्ट डिफाईन केले की वी आर युझिंग ऑल दोज मेथड्स अँड फंक्शन्स, डेटा अँड मेथड्स. हे आपण काय केले, क्लासमध्ये सांगितले की आम्ही ह्या डेटा आणि मेथड्स यूज करतोय. पण त्यांना इन्व्होक कुठे केले, तर इथे केले, ऑब्जेक्ट मध्ये केले. म्हणजेच काय करतोय आपण, क्लास जेव्हा आपण तयार करतो तेव्हा काय होतंय, तर आपण फक्त डेटा आणि मेथड्स तयार करतोय किंवा डिफाईन करतोय. वी आर नॉट गोइंग टू इन्स्टन्शिएट अवर क्लास. म्हणजेच जे काही डेटा आणि मेथड्स आपण तयार केलेत त्यांना मेमरीमध्ये जागा मिळत नाही. पण जेव्हा आपण ऑब्जेक्ट तयार करतोय तेव्हा काय होतंय, तर कम्प्युटरच्या मेमरीमध्ये त्या डेटा आणि फंक्शन्सना जागा मिळते. कधी, जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा. When in main function we create an instance of the class to load data and methods. जे काही ऍट्रिब्यूट आणि फंक्शन्स आहेत ते आपण काय करतोय, लोड करतोय मेमरीमध्ये. This process is called as instantiation or object creation. या प्रोसेसला काय म्हणतात, तर instantiation or object creation. जेव्हा आपण क्लास तयार करतोय, we are going to defining डेटा अँड मेथड्स. आपण त्याला जागा देत नाहीये त्या मेमरीमध्ये. पण जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा आपण काय करतोय, डेटा आणि मेथड्स या दोन्ही गोष्टींना आपण लोड करतोय इथं. त्यामुळे त्याला काय करतोय, आपण इन्स्टन्शिएट करतोय त्या क्लासला. ह्याला काय म्हणतात, ह्या प्रोसेसला काय म्हणतात, तर इन्स्टन्सिएशन ऑर ऑब्जेक्ट क्रिएशन. तर अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्शन बघितलेले आहे. क्लासेस आणि ऑब्जेक्ट काय आहेत, क्लासेस आणि ऑब्जेक्ट कसे क्रिएट केले जातात, त्यांचे एक्सेस स्पेसिफायर्स काय आहेत, इन्स्टन्सिएशन ही प्रोसेस बघितली. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहोत की मेथड्स आणि फंक्शन्स काय आहेत, प्रोग्राम्स बघणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. जर तुम्हाला हा पॉइंट नसेल समजला तर मला मेसेज करा, मला व्हॉट्सअप करा किंवा कमेंटमध्ये तुमचा जे काही व्ह्यू आहे, तुमचं जे काही मत आहे ते मला प्लीज कळवा. तुम्ही कोणीही क्युरी लिहत नाही. तुम्हाला समजलंय की नाही समजलंय हे मला काहीही कळत नाही. तुम्ही घरी प्रयत्न करता का प्रोग्रामचे किंवा काय, मला काहीही माहिती नाही. तुम्ही कोणीही मला कॉन्टॅक्ट करत नाही. सो प्लीज मला कळवा. मी तुमच्यासाठी हे सगळं करते. सो तुम्हाला जर ह्या CS मधूनच करिअर करायचं असेल तर प्लीज ह्या गोष्टींना लाईटली घेऊ नका. सगळ्यांनी माझे व्हिडिओज बघा, सगळ्यांनी कमेंट करा आणि कॉलेज चालू होणार नाही किंवा ह्या आशेवर थांबू नका. कॉलेज लवकरात लवकर चालू होणार आहे. फक्त कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली की लवकरात लवकर कॉलेज चालू होणार आहे. सो प्लीज ह्या गोष्टींना लाईटली घेऊ नका. अभ्यास करत राहा. जर कळलं नसेल हा टॉपिक, जर कळला नसेल हा पॉइंट तर मला नक्की विचारा. तुमचे जे काही शंका आहेत ते मला प्लीज विचारत जा. थँक्यू.